अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन आणि आर्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते, त्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि आर्याचं नाव पुकारलं जातं आणि ते नाव ऐकून सिम्बाची तर आता पूर्णपणे खात्री पटते की त्याचे मास्टरच त्याचे बाबा आहेत. आणि मग त्यानंतर त्याला त्याच्या माने म्हणजेच अपर्णाने सांगितलेले अनेक प्रसंग आठवतात आणि मग त्यानंतर तो पळतच अर्जुनकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अप्पीसुद्धा धावत पळतच पोलीस कॉलनीमध्ये चाललेली असते. त्यानंतर आर्या अर्जुनच्या बोटामध्ये रिंग घालते आणि मग त्यानंतर अर्जुन आर्याच्या बोटात रिंग घालण्यासाठी जाणार. इतक्यात त्याला त्याचं आणि अप्पीचं लग्न आठवतं आणि तो त्याच आठवणींमध्ये हरवून जातो. मात्र मग तो रिंग घालण्यासाठी पुढे जाणार इतक्यात अमोल त्या ठिकाणी येतो आणि तो मोठ्याने मास्टर असं ओरडतो. त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात आणि अमोलला बघून चिंचोके तर खूप घाबरतात. आणि तितक्यात सरकारसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि ते सगळ्या लाईट्स बंद करतात. त्यामुळे नेमकं काय झाले कोणालाही कळत नाही. आणि त्यानंतर जेव्हा लाईट्स ऑन होतात तेव्हा अमोलने अर्जुनला घट्ट मिठी मारलेली असते. सगळेजण त्या दोघांकडेच बघत असतात. आर्याची आई विचारत असते की हा कोण मुलगा आहे आणि इथे काय करतोय. तर अर्जुन अमोलला विचारत असतो की काय झालं सिम्बा, आणि त्यावर अमोल म्हणतो की मला खूप भीती वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो की मी आहे ना तुझ्याजवळ, आता तुला कशाचीही भीती वाटणार नाही. आणि मग अमोलला आठवतं की माने त्याला सांगितलं होतं की बाबांची मिठी जगातील सगळ्यात सुरक्षित जागा असते. बाबांनी पाठीवरून हात फिरवल्यानंतर सगळी भीती पळून जाते. आणि मग त्यानंतर अमोल अर्जुनकडे बघतच राहतो. तर चिंचोके म्हणत असतात की बाळा तू माझ्याकडे ये. आणि मग ते अमोलला बाहेर घेऊन जातात. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि आर्याचा साखरपुडा संपन्न होतो. चिंचोके अमोलला घेऊन बाहेर आल्यावर अपर्णासुद्धा त्या ठिकाणी येते. तर चिंचोके अमोलला अपर्णाकडे सोपवतात आणि म्हणतात की सांभाळा अमोलला. तर दुसरीकडे आर्या आणि अर्जुनचा साखरपुडा संपन्न झालेला असतो. हे कळल्यावर अप्पीला खूप वाईट वाटतं. ती फक्त रडतच अमोलकडे आणि चिंचोकेंकडे बघत असते. आणि तितक्यातच स्वप्नीलचं लक्ष सरकारांकडे जातं. त्यामुळे सरकार आणि रुक्मिणी पटकन तेथून पळून जातात. त्यामुळे स्वप्नील काही करू शकत नाही. त्यानंतर अप्पी अमोलला जबरदस्तीने गाडीत बसायला सांगते आणि ती चिंचोकेकडे बघत रडतच म्हणते की भाऊजी गेल्या 7 वर्षांमध्ये असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुम्ही हा साखरपुडा थांबवू शकत होता ना. मात्र चिंचोके म्हणतो 7 वर्षांपूर्वी जर तुम्ही थांबला असताना तर आजचा हा दिवस उगवलाच नसता. आणि मग तो अप्पीसमोर हात जोडून तेथून निघून जातो. आणि मग अप्पीसुद्धा अमोलसोबत घरी जाण्यासाठी निघते. ती खूप रडत असते. तर तिच्याकडे बघत अमोल मनाशी म्हणतो की मा काळजी करू नको, आता तर फक्त बाबांचा साखरपुडा झाला आहे, लग्न नाही. मी तुला प्रॉमिस करतो की मी तुम्हा दोघांना नक्की एकत्र आणेल. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी अपर्णा सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते. तर मोना रील्स करत असते आणि ते बघून बापू तिच्यावर चिडतात. ते दीप्याला म्हणतात की अरे अप्पी एकटी सगळं काम करते, तुझ्या बायकोला सांग काहीतरी काम करायला. मात्र मोना म्हणते की मी त्यांना विचारलं होतं काही मदत करू का, पण त्या नाही म्हटल्या, मग मी तरी काय करायचं. तितक्यात अप्पी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते. बापू तिला म्हणत असतात की तू एकटीच किती काम करणार आहे. मात्र अप्पी म्हणते की काही हरकत नाही, आणि चौघांचं काम करायला असा कितीसा वेळ लागतो. आणि मग ती सगळ्यांना नाश्ता करण्यासाठी बसवते. बापू तिलाही बसण्याचा आग्रह करत असतात, पण ती म्हणते की मला पित्त झाले, मी ज्यूस पील. आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते. मात्र बापू तिला थांबवत विचारतात की अर्जुनच्या साखरपुड्याचा तुला खूप त्रास होत आहे का. मात्र अप्पी म्हणते की नाही बापू, आता मी सगळं विसरून जायचं ठरवलं आहे. आणि ती तिच्या खोलीत जाते. तर बापूंना आणि दीप्याला तिची खूप काळजी वाटत असते. मग त्यानंतर दीप्या ठरवतो की आता काही झालं तरी मी दाजींसोबत किंवा त्यांच्या घरच्यांसोबत बोलणारच, त्यांनी असा कसा साखरपुडा केला. तर दुसरीकडे आर्या अर्जुनच्या घरी आलेली असते. तिने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो आणि ती सतत रुपालीला विचारत असते की त्यांना नाश्ता आवडेल ना. त्यावर रुपाली म्हणते की हो ग आर्या, सगळ्यांना नाश्ता नक्की आवडेल. मग तितक्यात अर्जुन, स्वप्नील आणि कदम त्या ठिकाणी येतात. आर्या सगळ्यांना नाश्ता देते. कदम आणि स्वप्नील आर्याचं तर खूपच कौतुक करत असतात. तर अर्जुनही म्हणतो की छान झालाय नाश्ता. आणि त्यामुळे आर्या सगळ्यांसमोरच म्हणते की मागच्या वेळी अपर्णा मॅडमने अळूच्या वड्या बनवल्या होत्या, त्यांचं तर तू किती कौतुक करत होता.
अगदी त्यांची चव कशी होती याचं वर्णन करत होता आणि मी आज नाश्ता बनवलाय तर तू फक्त म्हणतोय छान झालाय. आणि आर्याचं असं बोलणं ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की आर्या मी आत्ताशी एक घास खाल्लाय म्हणून म्हटलं की छान झालंय. आणि मग आर्यालाही तिची चूक लक्षात येते. ती अर्जुनची माफी मागत म्हणते की मी असं बोलायला नको होतं. तर अर्जुन म्हणतो की काही हरकत नाही आणि मग तो खाली मान घालून तो नाश्ता करतो. तर आर्या किचनमध्ये जाते मात्र ती सतत याच गोष्टीचा विचार करत असते. तर रुपाली तिला सांगते की तू काही चुकीचं केलं नाही, उलट तू अर्जुन भाऊजींना असं बोलायलाच हवं, त्याशिवाय त्यांना समजणार नाही. आणि मग आर्या तिला विचारते की जाऊबाई अर्जुनला सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडतो. तर रुपाली सांगते फेरणी. आणि तू काळजी करू नको, मी तुला बनवायला शिकवते. जर त्यांनी तुझ्या हातची फेरणी खाल्ली ना तर ते बाकी सगळं विसरून जातील. आणि त्यामुळे आर्या खुश होते. त्यानंतर अर्जुनला चिंचोकेचा फोन येतो. त्याला एका महत्त्वाच्या केस संदर्भात एक टीप मिळालेली असते, त्यामुळे तो लगेच पोलीस स्टेशनला जातो. तर दुसरीकडे अमोल दिप्याला एक चॉकलेट देतो आणि त्याला लाडीगोडी लावण्याचं काम सुरू करतो. तो म्हणत असतो की मामा तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहे आणि त्यामुळे दिप्याही खुश होतो आणि अमोलने दिलेलं चॉकलेटही लगेच खाऊन टाकतो. आणि मग अमोल त्याला विचारतो की मामा मला सांग ना, माझे आई बाबा एकत्र का राहत नाही, त्यांच्यात नेमकं काय झालंय. आणि त्याचा तो प्रश्न ऐकून दिप्याला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तो फक्त अमोलकडे बघत असतो. तर अमोल म्हणत असतो की माझ्या मित्रमैत्रिणींचे आई बाबा एकत्र राहतात, ते त्यांना घेऊन बाहेर फिरायला जातात, मग माझेच आई बाबा एकत्र का राहत नाही. त्यावर दिप्या म्हणतो की तुझ्या आईबाबांचं भांडण झालं आहे म्हणून. तर अमोल विचारत असतो पण आई आणि बाबांचं भांडण झालं आहे ना, मग बाबांच्या घरचे आईला किंवा मला भेटायला का येत नाही. तर दिप्या सांगतो की भांडण फक्त तुझ्या बाबांसोबत नाही तर सगळ्यांसोबतच झालं आहे. आणि ते ऐकून अमोल विचारतो पण कशामुळे. तर दिप्या म्हणतो आता मी ते तुला कसं सांगू. आणि त्यामुळे मग अमोल त्याला जास्त काही प्रश्न विचारत नाही. आणि मग त्यानंतर दिप्या आजच्या आजच स्वप्नीलला भेटून त्याच्यासोबत बोलायचं ठरवतो. त्यानंतर अमोल त्याच्या फॅमिलीचं चित्र काढतो. त्यामध्ये सरकार, रुक्मिणी, अर्जुन आणि कदम या सगळ्यांचा समावेश असतो. आणि मग तो म्हणत असतो की आता या एवढ्या लोकांना मला पुन्हा एकत्र आणायचं आहे. तितक्यात अप्पी त्या ठिकाणी येते, मात्र अमोल तिला काही सांगत नाही. आणि मग त्यानंतर अप्पी त्याला कालच्या साखरपुड्याबद्दल विचारते. तर अमोल तिला सांगतो की साखरपुडा खूप छान झाला आणि मी सरांच्या बाबांनासुद्धा भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. ते ऐकून अप्पीलाही आनंद होतो. आणि मग त्यानंतर ती अमोलला सांगते की आता तू मास्टरांना जास्त भेटू नको, त्यांचा कालच साखरपुडा झाला आहे ना, त्यांना इतरही कामं असतील, हवं तर तू तुझ्या मित्रमैत्रिणींना घरी बोलाव, त्यांच्यासोबत खेळ. आणि त्यावर अमोल हो म्हणतो. त्यानंतर अप्पी तिच्या कामासाठी जाते. तर अमोल म्हणत असतो की मा तू काही काळजी करू नको, मी तुला आणि बाबांना लवकरच एकत्र आणेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.